नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर यांच्या अंतर्गत 680 पदांसाठीची गड्ड वर्ग 4 संवर्गातील जी विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल म्हणजेच उमेदवारांच्या निवड सूच्या ज्या आहेत जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या निवड सूच्या तुम्ही ज्या प्राधान्य देण्यात आलेलं होतं, ह्या प्राधान्यानुसार तुमच्या संस्थानिहाय निवड सूची जाहीर करण्यात आली आहेत. गड्ड वर्ग 4 सरळ सेवा भरतीसाठीच्या या समकक्ष पात्र उमेदवारांची संस्थानिहाय निवड सूची जी आहे सूची जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ज्या संस्था आहेत या संस्थांची नावानिहाय तुमची सूची चेक केली जाऊ शकते. या संदर्भातलं प्रसिद्धीपत्रक पाहू शकता. महत्त्वाची सूचना आहे, यानुसार पात्र उमेदवारांची संस्थानिहाय सूची जारी करण्यात आलेली आहे. जाहिरातीमधील अटी आणि शर्ती कागदपत्र पडताळणीच्या वेळेस उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या आधारावर पात्र अपात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची तयार करून अधिकृत संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ gmcnagpur.org यावर दिनांक 20 डिसेंबर 2024ला प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अंतिम निवड सूचीसोबत उमेदवारांकडून संस्था निवडीकरता विकल्प मागवण्यात आले. जाहिरातीमध्ये नमूद संस्थानिहाय उपलब्ध जागा, सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण व उमेदवारांची गुणवत्तेप्रमाणे निवड करून नियुक्तीकरता उमेदवाराने दिलेल्या संस्था निवडीच्या विकल्पाप्रमाणे उमेदवारांच्या नावांची यादी संबंधित संस्थांना पाठवण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या नावाची शिफारस केलेल्या संस्थानिहाय यादी यासोबत जोडून संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ यावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांनी नियुक्ती आदेशाकरता संबंधित संस्थेशी संपर्क साधायचा आहे. पात्र उमेदवारांची नियुक्ती यादी आहे पाहू शकता. ज्या संस्था आहेत या संस्थानिहाय पात्र उमेदवारांची यादी यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता इथे संस्थांची नावं आहेत, त्यानुसार चेक केले जाऊ शकतं. पहिली संस्था आहे यामध्ये नावं पाहू शकता. ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरसाठीची आहे. ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र आहे. त्याच्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अतिथी विशेषोपचार तज्ज्ञ ज्यासाठीचे आहे रुग्णालय नागपूर. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर आहे. शासकीय आयुर्वेद रुग्णालय नागपूर आहे. त्याच्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय नागपूरसाठीची. त्याच्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नागपूरसाठीची. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरसाठीची ही पात्र उमेदवारांची संस्थानिहाय सूची जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर पात्र अपात्र तात्पुरती निवड सूची या अगोदर जाहीर करण्यात आली होती. कागदपत्र पडताळणी करता महत्त्वाची सूचना सुद्धा या अगोदर देण्यात आलेल्या होत्या, त्या सुद्धा तुम्ही चेक केल्या असाल. यामध्ये पाहू शकता या अगोदरची कागदपत्र पडताळणीसाठीची जी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती याची अपडेट आहे. या अगोदरची अपडेट होती. तर यानुसार संस्थानिहाय उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी निवड यादीमध्ये स्थान होतं त्यांना प्राधान्य दिला होता, त्यांची यादीमध्ये तुमची निवड यादी आहे यामध्ये चेक केली जाऊ शकते. यामध्ये पाहू शकता इथे जे अपडेट्स आहेत डिटेल्स यावर जर तुम्ही क्लिक केलं याच्यावर अपडेट्स आहे. तुम्ही ज्या संस्थेसाठी निवड प्राधान्य दिलं होतं तिथे चेक केलं जाऊ शकतं. या पद्धतीने जी यादी आहे यामध्ये पाहू शकता. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरसाठीची खुला आणि सर्वसाधारणसाठीची निवड यादी आहे. या पद्धतीने संस्थानिहाय निवड यादी जी आहे उमेदवारांचे मेरिट नंबर, उमेदवारांची अप्लाइड कॅटेगरी आहे, जनरल जेंडर आहे, त्याच्यानंतर नाव आहे, टोटल एकूण मिळालेले गुण आहेत. या पद्धतीने यादी जाहीर करण्यात आली आहे. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. विस्तारित पद्धतीने चेक केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या अंतर्गत 680 पदांसाठीच्या गड्ड वर्ग 4 समकक्ष संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. संस्थानिहाय निवड सूची चेक करून ज्या संस्थेमध्ये तुमची निवड झालेली आहे तिथे तुम्ही पुढच्या प्रक्रियेसाठी संपर्क करू शकता. अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.